तुम्ही मराठी, संस्कृत या भाषांमध्येही पीएचडी केलं आहे. हं. भाषेचं प्रेम कळलं. पण हे का? म्हणजे एक चांगलं करियर चालू आहे. अभिनेता म्हणून पण करियर चालू आहे. मग ही एक ऊर्जा कारण ह्याच्यासाठी पीएचडी करण्यासाठी तुम्हाला तसा वेळ द्यावा लागतो. ती एक मेहनत घ्यावी लागते. काय अशी इच्छा झाली हे की का करावसं वाटलं तुम्हाला? अगदी खरं सांगायचं तर एक आकर्षणच होतं. कारण आपल्याकडे पीएचडी ही आपण शिकून परीक्षा देऊन मिळवू शकतो, हं. अशी सर्वोच्च डिग्री आहे. तर मग ती का मिळवायची नाही? अशी कुठेतरी मनामध्ये एक इच्छा होती. अ, खरं तर माझ्या घरातून फार मोठी काही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. माझे वडील पहिले ग्रॅज्युएट आमच्या घरातले. तर त्यामुळे त्यांनी मला वाटतं खूप पुढाकार घेतला या बाबतीत, की शिक्षणाची आवड माझ्यात निर्माण व्हावी आणि ही त्यांनी कुठेतरी प्रेरणा दिली, की कर. आणि मग जर करतो आहोत आपण तर त्यातलं सगळ्यात उत्तम काय आहे किंवा सगळ्यात वरच्या श्रेणीचं काय आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे हे मनात कायमच होतं, की आपल्याला पीएचडी करायचंय. मग त्याला इतर काही लॉजिक नव्हतं. ही एक इच्छा होती, की एकदा करून बघायचं, की पीएचडी म्हणजे नेमकं असतं काय? आणि जेव्हा मी म्हटलं तसं माझं करिअरही एका बाजूला सुरू होतं. सुदैवाने कॉलेजमध्ये असतानाच व्यावसायिक कामं करायला सुरुवात केली होती. त्यामुळे हे तेव्हा थोडंसं हा निर्णय घेणं अवघड होतं. कारण माझ्या आजूबाजूला मी माझ्या मैत्रिणी पाहत होते, की ज्या संधी मिळाल्यानंतर पदवी परीक्षाही देत नव्हते. तिथूनही ड्रॉपआउट्स मी पाहत होते. आणि कुठेतरी आपल्याला असं वाटतं ना, की आपण करतोय ते बरोबर करतोय का? कारण मी एका बाजूला परीक्षा द्यायची आहे किंवा मला पुढे शिकायचं आहे, म्हणून समोरून येणाऱ्या कामाला अनेकदा नाही सांगत होते. मी त्या बाबतीत थोडीशी चूझी होते, की मी सगळंच काम नाही करणार. जे मला अभ्यास सांभाळून झेपतं आहे, तेवढंच काम करेन. कारण मी म्हटलं तसं, की तेही काम करत असताना परीक्षा द्यायची तर इतके सगळे अडथळे त्याच्यामध्ये होते. तर त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं, की आपण हे करतोय, हे बरोबर करतोय का? पण शिक्षणावरचं प्रेमच एवढं होतं, की हे मी आनंदाने केलं. म्हणजे मला कोणी सांगितलं म्हणून नाही केलं किंवा याचा कुठे काही पश्चात्ताप होतोय का तर अजिबात नाही. मला हेच करायचं होतं. मला एका बाजूला अभिनयाचं क्षेत्रही हवंसं वाटत होतं, एका बाजूला निवेदनही करायचं होतं, पण तितक्याच मनापासून मला अभ्यासही करायचा होता. याचं एक कारण मला असं वाटतं, की मला ना फार उत्तम शिक्षक मिळाले. लहानपणापासून म्हणजे माझ्या शाळेतल्या शिक्षकांपासून, माझ्या कॉलेजच्या शिक्षकांपासून, मी ज्यांच्याकडे माझी पीएचडी केली, त्या माझ्या गुरु, माझ्या आई समान असणाऱ्या डॉक्टर मंजुषा गोखले. तर या सगळ्यांनी ना, या सगळ्या माझ्या शिक्षकांनी काय केलं तर मला वाटतं अभ्यास करणं खूप ग्लॅमराईज केलं. की आपण जितक्या पॅशनेटली क्रिकेट प्रेमी क्रिकेटच्या मॅचबद्दल बोलतात किंवा शास्त्रीय संगीत ऐकणारी दर्दी मंडळी जी आहेत, की अण्णा काय गायले, भीमसेन जोशी काय गायले किंवा दीदींनी काय कशा पद्धतीने गायलंय, या गाण्यामध्ये काय यमन ऐकू आलाय वगैरे, हे जे जितक्या प्रेमाने बोलतात ना, तितक्याच प्रेमाने मी अभ्यासाविषयी बोलताना ऐकलंय. म्हणजे आपले इतिहासाचार्य वि.क. राजवाडे यांची एक कथा मी अशी ऐकली होती, की ते अभ्यास करायला बसायचे, तेव्हा ते माडीवर बसायचे अभ्यास करायला. आणि तो जो जिना असायचा माहितीये पूर्वी असे जिने असायचे ना, काढून ठेवता येतो असा जिना असायचा. तर तो जिना ते वरती घ्यायचे, की आता हा जिना मी खाली टाकेन, तेव्हाच माझा जगाशी संपर्क. तोवर मला कोणी कॉन्टॅक्ट नाही करायचं. इतक्या म्हणजे आपण म्हणतो ना, की इतक्या एकाग्रतेने अभ्यास करणं किंवा मी एक किस्सा ऐकला होता. आपले तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्याकडे मी चुकत नसेल तर आपले सुप्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे सर. दवणे सर त्यांच्या भेटीला गेले आणि ते वयाने त्यावेळेस तरुण वयात होते. तर त्यांना फार उत्सुकता, की इतक्या व्यासंगी व्यक्तिमत्वाला आपण भेटतो आहोत, तर त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल आपल्याला वगैरे. आणि त्यावेळेस तर्कतीर्थांचं वय हे 90च्या घरात होतं. तर त्यांनी त्यांना विचारलं, की "आता या वयात तुम्हाला वाचन झेपतं का? होतं का तुमच्याच्यानी वाचन?" कारण 90च्या घरात असलेली व्यक्ती आहे. तर ते म्हणाले, "कसं आहे तुला सांगतो, मी जेव्हा 18 वर्षाचा होतो, तेव्हा मी नियम केला, की आपलं जितकं वय, तितकी पानं रोज वाचून झोपायची. आता माझं वय 90." आता याला काय बोलणार आपण? म्हणजे ही व्यक्ती 90 पानं
रोज रोज वाचते ह्या वाचते वयात. त्याशिवाय झोपत नाही. तर असा नियम असणारी मंडळी. आणि हे सगळं जेव्हा ऐकत वाचत गेले ना, तेव्हा कुठेतरी ती शिकण्याची इच्छा आहे ना, ती फार बळावत गेली, की अरे या मंडळींनी हे एवढं सगळं करून दाखवलं. तर मग आपण आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या हं. का आकाराला आणू नयेत? हे कुठेतरी झालं आणि अभ्यास ग्लॅमराईज झाला. अभ्यास करणं ही पण एक खूप कमाल गोष्ट आहे. हा कुठेतरी एक संस्कार झाला मनावरती. आणि मग अभ्यास करावासा वाटू लागला. आणि मी म्हटलं तसं, की जेव्हा मला हा प्रश्न पडला, की हा मला वाटतं प्रत्येक स्त्रीला पडणारा प्रश्न आहे, की नेमकं कुठल्या टप्प्यावरती मातृत्व हं, हे तुमच्यासाठी योग्य आहे. कारण तुम्ही करिअरच्या पीकवरती असता अनेकदा. हं. जेव्हा तुम्ही लग्नाचा निर्णय घेता किंवा आता मूल हवं असं म्हणता. तर तेव्हा कुठेतरी या क्षेत्रामध्ये काम करत असताना कळत-नकळत आपण विचार करत असतो ना आपल्या भविष्याविषयी. तर तेव्हा माझ्या मनात असं कायम होतं, की मी जेव्हा पी-एच-डी करेन, तर मातृत्व आणि पी-एच-डी या गोष्टी एकत्र करेन. याचं कारण म्हणजे पी-एच-डीसाठी बऱ्यापैकी आपल्याला घरातून काम करता येऊ शकतं आणि म्हणजे मला माझ्या बाळाकडेही वेळ देता येईल आणि माझं पी-एच-डीही सांभाळता येईल. आणि माझ्या सुदैवाने मी जो काही तो विचार केला होता, तो प्रत्यक्षात आणू शकले. मी माझी पी-एच-डी एंट्रन्स टेस्ट जी असते, पेड जी हं. असते, ती माझ्या डिलिव्हरीच्या 15 दिवस आधी दिली. म्हणजे एवढं मोठं पोट घेऊन मी पी-एच-डी एंट्रन्स टेस्ट द्यायला गेले होते. आणि मला अजून आठवतो तो दिवस, की मी त्या बेंचमध्ये बसू शकणार आहे की नाही? इथपासून हं. मनात प्रश्न होते. कारण आपला बेंच फार अरुंद असतो त्या अरुंद. मानाने. तर कदाचित मला खुर्ची मागावी लागेल का परीक्षकांकडे वगैरे असं मला वाटत होतं. आणि या सगळ्यात तो दिवस एवढ्यासाठी लक्षात राहिला, की ह्या सगळ्या ह्याच्यात मी देत असताना पी-एच-डीची टेस्ट मला असं वाटत होतं, की आपण काय पराक्रम गाजवतो आहोत. हं, एवढ्या अवघड हं. परिस्थितीत, अवघडलेल्या स्थितीत आपण परीक्षा देतो आहोत. अ, माझ्याबरोबर त्या दिवशी पी-एच-डी एंट्रन्स टेस्ट द्यायला एक 72 वर्षाचे आजोबा होते. आणि ते मला विचारायला आले, की तुला काही गरज आहे का? तुला काही मदत हवी आहे का वगैरे?" तर मी म्हटलं, "नाही, मला काही मदत नकोय. तुम्ही कोणाबरोबर आलायत आजोबा?" ते म्हणाले, "कुणाबरोबर नाही, मी परीक्षा द्यायला आलोय." आणि तेव्हा मला कळलं, की काय शिक्षणाची कमाल ओढ माणसामध्ये असू असू शकते. शकते. मी म्हटलं ना, की अशी माणसं भेटली, की शिक्षण आपोआप ग्लॅमराईज होतं, ग्लॅमरस. की अरे 72व्या वर्षी या व्यक्तीला जर संस्कृतमध्ये पी-एच-डी करावी असं वाटतं आहे, तर आपण तर करायला काहीच हरकत नाहीये.